नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम बॅक टू द चॅनल. नवीन ब्लॉगला सुरुवात करतो आहे एस टीमधून पहिल्यांदा. ओके, आता आम्ही परळला आहोत, परळ डेपोला. आणि आजचा बेत कुठे आहे? पंढरपूर. पंढरपूर. वारीचं सगळं चालू आहे, सगळं मस्तपैकी. तर मनात आलं ह्यांच्या की आपण पंढरपूरला जाऊया. ठीक आहे, बरं एकटं कसं जायचं? कॉल केला, हॅलो कुठे? ऑफिसमध्ये. चला पंढरपूरला, चला. आता हा प्रवास इथेच चालू होतो आत्तापासून. एस टी लागले, आम्ही मस्तपैकी सीटवर बसलो आहे, विंडो सीट. हा बहुतेक शॉर्ट ब्लॉग असेल कदाचित, एवढा पण नाही. अजून काय करणार आहे आपण तिकडे? नाही अजून काय नाही, दर्शन घेऊन उद्या दुपारी रिटर्न मुंबई गाठायची आपल्याला रात्रीपर्यंत. उद्या कामाला जायचं आहे. परवा एकच दिवस सुट्टी मिळाली. परवा कामाला जायचं. एकच दिवस रडत सुट्टी मिळाली आहे. हो, जास्त अश्रू गाळावे लागले. बघा किती अश्रू गळत आहेत. भिजलो जाऊ. ठीक आहे, आता अंधार आहे त्यामुळे रस्ता तर काय एवढा दिसणार नाही. बघू तरी पण काहीतरी कुठे थांबलो, काय घडलं शूट करू आम्ही. काय घडलं तर नाही पाहिजे, म्हणजे असं व्यवस्थित, असं काही वेगळं काहीतरी घडलं तर नक्कीच सबजेक्ट. बाकी रामकृष्ण हरी. गुड मॉर्निंग. फायनली आम्ही पंढरपुरात पोचलो आहे आणि आता आंघोळ करणार. इकडे चंद्रभागा नदी, पाणी थोडंसं वाढलं आहे. हे भक्त पुंडलिकाचं मंदिर हे आलं. शुभम, गुड मॉर्निंग. डोळे व सुजलेत. छान वाटतंय रे. गर्दी पण भरपूर आहे. हे बघा, एवढं पूर्ण गर्दी आहे इकडे. चला, आम्हाला आटपून लगेच मुंबईला निघायचं आहे. काय शुभम? चला आटपूया, आंघोळ करूया. येस, फायनली चंद्रभागेत आंघोळ झाली आहे दोघांची पण. आणि भक्त पुंडलिकाचं दर्शनसुद्धा घेतलं. आत्ता जाणार डायरेक्ट मंदिरात मोबाईल अलाउड नाही आहे, बॅग्स अलाउड नाही आहे. सो बाहेर ठेवूनच जावं लागेल. फोटो काढायला लावतो मी. येस, आता डायरेक्ट दर्शनाला जायचं, पटकन दर्शन घ्यायचं. आम्ही येता आता ऑटो रिक्षावाल्याला विचारलं की दर्शन म्हणजे चरणस्पर्श आणि मुखदर्शन याची लाईन किती आहे किंवा
कसं काय टायमिंग आहे, किती वेळात होतं. बोले चरणस्पर्श तुम्हाला खूप वेळ लागेल, मुखदर्शन पटकन होईल. त्यामुळे आता फक्त मुखदर्शन. नेक्स्ट टाईम फॅमिलीसोबत इथे राहायला जायचं 1-2 दिवस कन्फर्म. आणि काय वातावरण आहे, वाव, शपथ. गर्दी बघा. आणि काल परवा ना, पाऊस ना. हां, पाऊस काल परवा इथे खूप पाऊस पडला, त्यामुळे इथे पाणी खूप वाढलं आहे. आणि मध्ये मध्ये ती ह्याची लाईफगार्डची बोट पण फिरते. इथे पण गर्दी आहे, मागे पूर्ण इथे पण गर्दी आहे. चला आता उशीर करून नाही चालणार. हो, जायचंय, चला. तुझे बॅग येस, वेलकम बॅक. आम्ही, बापरे भरपूर लाईट येते. गोरा दिसतोस. मी गोरा नाही दिसत आहे, नो फरक, ओरिजिनल स्किन कलर. बरं, आम्ही आता परत आलो आहे. ॲक्च्युली मोबाईल आतमध्ये अलाउड नव्हता, त्यामुळे मोबाईल लॉकरमध्ये ठेवले आणि आम्ही दर्शन करून घेतलं, प्रसाद वगैरे घेतलं आणि दर्शन खूप छान झालं. गर्दी होती पण छान झालं. तुला काय म्हणायचं आहे? नाही, काय म्हणायचं नाही. खूप चांगलं झालं दर्शन. त्याच्यासाठी आलेलं ते काम खूप चांगलं झालं आणि जवळजवळ 10 मिनटातच झालं असेल दर्शनानंतर. जास्त वेळ पण नाही. आम्ही मुखदर्शन घेतलं फक्त. चरण स्पर्शाला बघत होतो पण खूप लाईन होती, भरपूर. म्हणजे अगदी 1.5 तास आमचा गेला असता, 2 तास. इव्हिनिंगपर्यंत गेला. इव्हिनिंगपर्यंत. बापरे. चरण स्पर्श नंतर कधीतरी फॅमिलीसोबत. आता सध्या एका हॉटेलमध्ये आलो. हॉटेलचं नाव काय? पूर्ण ब्रह्म. त्या हॉटेलमध्ये आलेलं लास्ट इयरला तो आलेला. ठीक आहे, आता नाश्ता करू. थोडं एक्सप्लोअर नाही, आता डायरेक्ट मुंबई गाठायची लवकरात लवकर. आता अजून एक्सप्लोअर ते इथून सरळ डेपोकडे ना, चालत डेपोकडे ना. चालत एवढं काय हे नाही, कारण भरपूर घाई आहे आणि लवकर मुंबईला पोहोचायला. एक्सप्लोअर करायचं तसं काय नाही आहे. तर गर्दी अजून काहीच नाही. सगळीकडे गर्दी भेटणार तुला. आता वारीचं चालू आहे ना रे, म्हणजे वारीचा माहोल चालू आहे ना सगळा, म्हणून. ठीक आहे, बघूया पुढे कसं काय आम्ही ट्रॅव्हल करतो. आता हा व्लॉग घाण कर अजून. मला वाटतं हा व्लॉग मी मुंबईलाच एंड करेन, जिथे बघूया. आता नाश्ता करतो आणि निघतो. बाय. तर पुन्हा आलो आम्ही पंढरपूर स्टेशनला नाश्ता वगैरे करू. हो सॉरी, बस स्टँड. येस, पंढरपूर बस स्टँडला आलो आहे आणि आता गाडीची वाट बघतो आहे. 10:15ची आहे बोलले डायरेक्ट मुंबई, पण अजून काय आली नाही आहे. 10:15 होऊन गेलेत. बघूया, थोड्या वेळ थांबूया. आणि भरपूर गर्दी आहे इथे पण, इथे भरपूर गर्दी. बघूया, थांबूया थोड्या वेळ.
वेळ बसलोय ना सांगू नाही शकत. पाठ मोडून निघाली एक अक्षरशः. पण जाऊ दे, कसं बसं आम्ही स्वारगेटला पोचलो. आता हो येस, स्वारगेटला ह्याच्यासाठी आलो कारण पंढरपूर मुंबई अशी बस डायरेक्ट संध्याकाळी होती. किती 7 वाजता, 7 वाजताची. सो म्हणून आम्ही स्वारगेटला आलो. पंढरपूर स्वारगेट भरपूर गाड्या आहेत. आणि आता इथून स्वारगेटवरून मुंबई. हाऊ वॉज द ट्रिप? मला तर मजा आली. वॉज गुड. मला खूप छान वाटलं. अचानक भयानक होते. 2 दिवसामध्ये 550 किलोमीटरची, एका दिवसात 550 किलोमीटरची जर्नी. हां, बाजूला घेऊन जायचं. आता तुमच्या ब्लॉगरला आता घेऊन गेलो असतो. जाणार होता भोसरीला. घेऊन जाणार होता तो. कारण भोसरीला घेऊन जाणार असता. तेच ना मग दादा वेगळाच कुठेतरी झाला असता. भाई. चला आता थोडा नाश्ता करूया, बस बघूया त्याआधी, आणि मग अरे बस खूप आहेत, घरी. बस खूप आहेत. ते कुठली ते बघायला पाहिजे ना आता पटकन. आपण आम्ही शिवशाहीला जाणार नाही आहे. नाही, लो बजेट ट्रिप आहे. नाही, आम्हाला फिरायला आवडतं पण आम्ही खूप असे सेविंग करून आम्ही फिरतो. परत भोसरीला घेऊन जायचं. परत घेऊन जाणार आहात. परत भोसरीला घेऊन जायचं. येस, फायनली आम्ही नाश्ता करायला थांबलेलो बाहेर. आलो आम्ही आतमध्ये आणि बोरिवली गाडी लागली. स्वारगेट बोरिवली. नशीब. येस, गाडी मिळाली आम्हाला. आता एक 5-10 मिनटात निघेल. येस. सो हा होता छोटासा एक ट्रॅव्हल ब्लॉग. त्याच्यामध्ये आपण पंढरपूर फक्त दर्शन केलं, बाकी काही असं फिरलो वगैरे नाही. फिरणार पण 1-2 दिवसाचा स्टे पाहिजे त्याला. माझ्या बरोबरचा झोपणार आता तो. सो येस, हा होता एक छोटासा पंढरपूर ट्रॅव्हल ब्लॉग. त्याच्यामध्ये पंढरपूर मंदिर फक्त कवर केलं, बाकी काही कवर नाही केलं. आणि येस, पंढरपूरला येत असाल तर गाड्यांची चौकशी करा, कारण रिटर्नच्या गाड्या ऑलमोस्ट नाही आहेत. 1-2 आहेत. 2 मला वाटतं सकाळी आहेत आणि 2 रात्री आहेत, अराऊंड 8-8:30चे. आणि त्याच्याऐवजी काहीच नाही. पण कनेक्टिव्हिटी भरपूर आहे. पंढरपूर स्वारगेट मुंबई, सोलापूर वगैरे अकलूज त्या साईडचा भरपूर येतो. येस, कसा वाटला हा ब्लॉग सांगा कमेंट करून. आणि बहुतेक छोटासा ब्लॉग, लाईक शेअर अँड सबस्क्राईब चालू आहे प्रयत्न. असेच ब्लॉग करत राहील. बाय बाय.